नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज। करू त्यांना मारून टाकू आणि सगळ्या लेडीज आहेत त्याला विधवा करू असं आम्हाला तो सांगतो। एवढा म्हणजे धमकी देतो। आज नाही त्याच्यावर कारवाई केली, आज नाही उद्या तो कोणाला तरी मारून टाकेल आणि विधवा केल्याने बायका काय करणार आहेत। आम्हाला कुठे जर आम्ही फिरतो तर कोणाला धोका आमच्या मुलांना भावाच्या मुलांना कोणाला जर धोका झाला तर जिम्मेदार तो डवला। तर पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम कराल, आम्हाला विश्वास आहे, आमच्या कायद्यावर आम्हाला विश्वास आहे आणि पोलीस प्रशासन हे नक्कीच त्याला अटक करण्याचं काम करतील। तर पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा आणि त्याच्यावर FIR ही नोंदवा, कारण की NC वर काही कारवाई होऊ शकत नाही। तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर तुम्हाला सर्व CCTV फुटेज तुम्हाला भेटतील, तर तुम्ही ते बघून तरी त्याच्यावर FIR दाखल करा आणि त्याला अटक करा, ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे। अच्छा, नाम क्या है? मेरा मोहम्मद आरिफ नाम है। क्या हो गया तुम्हारे साथ में जो मारपीट हुई? मैं वहाँ पर कचरा डालने गया था तो मेरे को 2 आदमी ने मेरे को वहाँ बुलाया, जिसका नाम है विनोद अबला। और जब मैं वहाँ पर गया तो मेरे को 2 हाथ छोड़े 2 जानने। जब मेरे को कान पे मारे तो मैं भाई के पास गया। तो मैं भाई को बोला, भाई देखो ऐसे से मारे। तो उतने में इन लोग आए। जब इन लोग आए तो इन लोग भाई से बात करने लगे। भाई से बात करते करते मेरे को अंदर से घसीट के निकाल के मेरे को सब मारे। और कहता है जाके आप उनके कैमरे में देखो, उनको मालूम पड़ेगा कि माँ का ममता क्या होती है। आपको साथ दिया? हमारे बच्चों को अगर लोग नहीं रहते तो मर जाता। यहाँ तक कि फाड़े दे कोई तक फाड़े, हम लोग दवा खाना ले। यहाँ तक कि दिए, अगर तू ज्यादा कुछ करेगा तो मैं तेरे को मर्डर कर डालूंगा। साहेब आपलं नाव काय? मी विकास बालू हरवटे, राहणार वनोठापाडा बेल्हार। अच्छा, काय घटना झालेली? आपण एवढं कुटुंब सगळं सर्व आलेलं आहे आणि घटना अशा प्रकारे झालेली की तुमच्यावर मारहाण झालेली असं काहीतरी समजलं गेलं आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे आपण दाखवणार आहात। तर पोलीस प्रशासनाने आणि लोकांनी काय केलं आणि इथला ज्या व्यक्तीनं आपल्यावर काय हल्ला केला आणि कशाबद्दल केला, काय घटना आहे? तर साहेब, आमचं एक दरवाजाचं दुकान आहे, तर त्या दुकानात आम्ही सर्व बसले असताना आपला एक छोटा मुलगा जो 15 वर्षाचा आहे तो आपल्या दुकानात असतो आणि कामाला असतो, म्हणजे राहत असतो। तर त्यांना कचरा टाकायला जात असताना तो तिथे चाय प्यायला आलेला आणि तो कचरा टाकायला गेला असता जे आरोपी आहेत ते रस्त्यावर उभे होते, पूर्ण दारू पिऊन तिथे उभे होते। त्यांनी त्या मुलाला बोलावलं आणि बोलवून त्याला एका कानाखाली त्यांच्या लावली आणि तो धावत आपल्या दुकानामध्ये आला आणि आम्हाला सांगायला लागला का तिकडे त्यांनी मला मारहाण केलेली आहे। तर माझे दोन्ही दादा आहेत ते तिकडे गेले असता ह्याला त्या मुलाला 15 वर्षाच्या मुलाला त्यांनी त्या आपल्या दुकानातून खेचत, हे पूर्ण CCTV मध्ये आलेलं आहे, त्याला खेचत आले आणि त्याला मारहाण तिथे केली। त्याला मारहाण केल्यानंतर आपल्यालाही मारहाण झालेली असे CCTV फुटेज दाखवलं गेलं आहे। तर सत्य घटना की टायमिंग कधीच आहे आणि कोणत्या तारखेला झालेला आहे? ही 3 तारखेला झालेली आहे, रात्री 8:30 वाजता। तर त्याच्या पुढे नंतर हे दादा दोन्ही आहेत ते विचारपूस करण्याकरता तिथे गेले। त्याला ह्या दादांना दोघांनाही त्यांनी घेरलं। त्यानंतर मी तिथे गेले असता त्यांनी माझ्यावर मारहाण केली। मला सरकारी दांडा त्यांच्याकडे कुठून आला माहिती नाही, पोलिसांचा सरकारी दांडा आहे, त्या सरकारी दांड्याने मला मारहाण चालू केली। तुम्ही CCTV पूर्ण बघू शकता। पोलिसांना CCTV पूर्ण दाखवले, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी बघितलं नाही। बोलते आम्ही नंतर बघू, असं करू, हे करू, फक्त बोलण्याचं काम केलेलं आहे, काहीच कारवाई केलेली नाही तिकडे। आणि ह्या सर्व मारामारीमध्ये त्या छोट्या मुलाला 15 वर्षाचा जो नाबालिक आहे त्या मुलाला पूर्ण इथे कान त्याचा फाटलेला आहे आणि त्याच्या एका कानाने त्याला आवाज सुद्धा येत नाही। तर ह्याच्यावर NC व्हायला पाहिजे की FIR व्हायला पाहिजे हे पोलीस प्रशासनाने सांगायला पाहिजे आम्हाला। ही घटना होताना तरी आपल्याला हे घटना झाली, पण ह्याच्या पाठीमागचं कारण काय असणार आहे की एवढं सगळं मारण्याच्या पाठीमागचं? म्हणजे तुमचं त्यांची जाती दुश्मनी काय आहे का पहिली काय? आता आमची जाती दुश्मनी आम्ही कशाला, आम्ही काम धंदेवाले आहे, आमची जाती दुश्मनी कोणाशीच काहीच नाही मिळत।
आणि ह्याला काय प्रॉब्लेम आहे आमच्याशी काय माहिती नाही. तर काय झालं आम्हाला समजलं नाही आणि त्यांनी डायरेक्टली आम्हाला येऊन ना पिऊन आणि बाहेरची मुलं बोलवून बाहेरच्या येऊन त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्या व्यक्तीचं पहिलं काय पोलीस स्टेशनला काही गुन्हे दाखल आहेत का? अशा प्रकारे काही घटना तुमच्या नजरेत आलीत काय? तर त्याच्यावर भरपूर प्रमाणात गुन्हे दाखल आहेत, तरी पोलीस प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही. त्याच्यावर महिलांना मारहाण, आपल्या गावामध्ये जे बाहेरचे लोक आहेत त्यांना येऊन मारहाण दादागिरी करणे, हे सर्व त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तरी पण पोलीस प्रशासन काहीच ऍक्शन घेत नाहीत. आणि आम्ही विचारले असता की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत ते पण त्यांना बघा तुम्ही, तर बोलते आम्ही नंतर बघूया, सांगतो नंतर, असं बोलत होते आम्हाला. जर त्या व्यक्तीवरती गुन्हे एवढे दाखल असतील तर तुमची मागणी काय असणार आहे त्या व्यक्तीसाठी? तर आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला हेच सांगतो की आम्हाला आमचा जेवढा हा सर्व आमचा 40 जणांचा कुटुंब आहे, आमचे 9 कुटुंब टोटल आहेत आणि प्रत्येक जण हे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाठीमागे. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही आता काय करणार, केस करणार माझ्यावर, काय करणार, दुसरं काय करणार, मी 2 महिने आतमध्ये राहीन, त्यानंतर तिकडून बाहेर आल्यावर मी 2 महिन्यानंतर बाहेर आल्यावर तिकडून तुमच्या परिवाराला खल्लास करेन, हे करेन ते करेन, अशा धमकी त्यांनी दिलेले आम्हाला. तर आम्ही पुढचं पोलीस प्रशासनाला हेच सांगतो की आमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला जर जीवे मारण्याची धमकी या कॉल वगैरे आणि ठार मारण्याचा प्रयत्न झाला तर याचे जिम्मेदार पोलीस प्रशासन असणार आहे. तर या पेला पोलीस ठाण्यामध्ये गेला असता तुम्ही, पोलिसांचं तुम्हाला सहकार्य केलं नाही, त्यानंतर तुम्ही आणखी कुठल्या ठिकाणी जाऊन टाकलेले आहे? तर आम्ही आता पोलीस कमिशनर साहेब मीरा भाईंदर ठाणे या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही, आम्ही अर्ज दिलेला आहे की आमच्या परिवाराला जर कोणालाही जीवाचा धोका या हमला केला तर त्याचा जिम्मेदार विनय भालचंद्र डवला व त्याचे इतर सहकारी जे पण आहेत, त्याच्यात टोटल सहकारी जे आहेत त्याच्यात नावं आम्ही सांगितले. निसर्ग मिश्रा उर्फ पंडित याच्यावर गुन्हा दाखल आहे, अंतिक मिश्रा याच्यावर पण गुन्हा दाखल आहे. असे सर्व आम्ही तिथं असताना विशाल डवला, लहू डवला, अजित वाघे हे लोकांनी हल्ला केला, मागून पुढून आम्हाला तिथे घेरले सर्वांनी. पूर्ण मारण्यासाठी लोक किती आले होते? अंदाज बाहेरचे 7-8 होते आणि बाकी बाहेरचे होते. 7-8 येते होते, 2-3 बाहेरचे होते. एवढा मोठा प्रसंग आलाय आणि खरोखराची या ठिकाणी आज महाराष्ट्रात या गृहमंत्री पर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे. आणि अशा प्रकारे तिथे लोक असतील आणि खरोखरच तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळत नसेल तर तुम्ही त्या प्रशासनासाठी तुम्ही काय मागणी करणार आहात? आम्हाला प्रशासनाची एवढी विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा. आता एवढं तुम्ही बघत असाल, आमचा 9 कुटुंब 9 घरातला हे सर्व खुल्ल्याम धमकी देतो की तुम्हाला पूर्ण रवटी कुटुंब आम्ही संपवणार. बोलतो माझं तुम्ही काही वाकड करू शकत नाही. आम्ही असताना आमच्या तोंडावरती बोलतो का तुमचं सर्व कुटुंब उद्ध्वस्त करणार. आपण या पीआय साहेबांना हे सगळं बोलणं केलं, त्याच्याशी चर्चा झाली, त्यानंतर आपल्याला काय त्यांनी उत्तर दिलं, या त्याच्यावर कारवाई काय करतो म्हणून तुम्हाला साहेबांनी सांगितलं आम्ही कारवाई करतो, पण अजून पण ते आरोप फरार आहे. आजपर्यंत हातात आलेले सर्व आरोपी फरार आहेत. त्याच्यात उर्फ युपीचे पण 2 आहेत, त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत, ते बी फरार आहेत. फक्त आज साहेब बोलतात का करतो त्यांच्यावर कारवाई, पण काही अजूनपर्यंत म्हणून मला मीरा भाईंदर देसाई तिथे कर्ज दिलाय, कदाचित आज येईल त्यांच्याकडे. मला आशा आहे की ती कारवाई होईल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यांना अरेस्ट होतील. आणि जर नाही झाले तर आमच्या कुटुंबाला आज नाही 15 दिवसात किंवा महिन्यात 2 महिन्यात 6 वर्षात आमच्यावर किंवा मर्डर आमच्या कोणाचा झाला किंवा आमच्यावरती काय हल्ला झाला तर जबाबदार ही पूर्ण राहते. विनू डबला हे सर्व जेवढे आहेत, मिश्रा वगैरे जेवढे याच्यामध्ये पूर्ण आमचे नाव पूर्ण आहेत त्या लोकांची, आरोपींची, हे जबाबदार आहे. आमच्या कुटुंबाला हानी जरी थोडी तरी हानी पोहोचली 9 घरांना कोणाला त्या कुटुंब ते जबाबदार आहे. जर हे आरोपी जे धमकी देणारे आहेत त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल असतील तर आपली त्याच्यावर मागणी काय असणार या जिल्हा लेवलमध्ये? त्यांच्यावर जर गुन्हा दाखल असेल तर खरोखर यांच्यावर कडीच्या कडी कारवाई. याचं आज आपण नाही केलं त्यांच्या पुढे दुसऱ्यावरती हल्ला करणार, तिसऱ्यावरती हल्ला करणार, चौथ्यावरती हे हल्ले असे करतच जाणार. त्याच्या अगोदर ही प्रकरण भरपूर झाले, कोण घाबरून चौकीला जात नाही.
आणि गुन्हे दाखल करत नाही. पण आम्ही स्थानिक पिढून पिढी आमच्या 5वी पिढी झाली, आम्ही का घाबरू? आम्हाला चौकीला भाग आहे, न्याय चौकी मंदिर, आपण न्याय मंदिर बोलतो ना चौकीला, तर ते लोक नाही आम्हाला दिला पाहिजे हरवटे कुटुंबाला. त्यांच्यावर आता याचा अंकित मिश्रा किंवा निसर्ग मिश्रा उर्फ हे सर्व त्यांच्यावरती मला वाटतं गुन्हे जास्तीच असतील. कारण का हे दिवस रात्र इथेच पडलेले असतात. सकाळी येणार, बसणार, दारू का नशामध्ये काय राहणार, त्याला मार त्याला मार, हे लोकांचे रोजचे धंदे तेच आहेत. आम्ही बघून बघून आम्ही काय बोलत त्याला आज ठीक होईल उद्या ठीक होईल, हे लोकांचे वाढत गेले. तर वाढत गेल्यानंतर माझ्या भावालाही ते लोकांनी मार हात उचल, उद्या माझ्या उचलेल, याच्या उचलेल, शोक उचलेल, गण्या उचलेल. आता आम्ही बाहेर सगळं फिरतो, आम्ही गल्लेवाले माणसं, आम्हाला भांडणामध्ये आम्हाला पडायची जरूरच नाही. आम्ही भांडणं करत नाही. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्याही गावात विचारा घरवटे कुटुंब भांडणं करतो का, तर कोणीही सांगेल पूर्ण का भांडणं करून करत नाही. हे काम धंद्यावाले लोक, कोण शेती आहे, कोणाचे काय ते, मग हे लोकांचा बाहेरच्या पोरांना साथ घेऊन तुम्ही आमचे स्थानिक माणसावर हात उचलता, बाहेरच्या तर उचलतात तुम्ही, आज स्थानिक आमच्या कुटुंबावर उचलला. याच्यावरती पुढे जास्त असतील तर पोलीस प्रशासनाला तुम्ही काय यांच्यावर जे गुन्हे असतील त्यांना तडीपार केलाच पाहिजे. कारण का हे लोकांचं जास्त ओढ झालंय. आम्ही पण बघून बघून काय बोललो नाही, पण आता आम्हाला बोलायला भाग पडला. आता आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. तर जर ह्याच्यावर विनय डवला हे जेवढे याचे सहकार्य आहे त्यांचे आम्ही पोलीस प्रशासनाला जेव्हा आम्ही पोलीस कार्यालयात गेलो तर तिथे आम्ही विचारले असता की ह्यांच्यावर आम्हाला माहिती असताना सुद्धा आम्ही सांगितलं की ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, तुम्ही एकदा चेक करा, तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरमध्ये चेक करा. तर त्यांनी आम्हाला डवळलं की हा आम्ही बघतो, नंतर बघतो. तर पोलीस प्रशासनानं आम्हाला हेच सांगायचं आहे की जर तुम्ही हे जर कानाडोला करत असाल तर आम्ही शासनाचा RTI टाकून, माहिती अधिकार टाकून त्याच्यावरील जेवढे गुन्हे आहेत ते समोर आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याला जी कठोर कठोर कारवाई आहे ती आम्ही प्रशासनाकडून सांगतो की त्याला जी कठोर कारवाई तडीपार असेल काय असेल ते तुम्ही त्यावर कारवाई करा. साहेब, आज आता ही सगळी घटना घडलेली आहे आणि आपण बी त्या कुटुंबात आहात, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय म्हणू शकता? जो दादागिरी करतोय, धमकी दिली जाते आपल्या कुटुंबासाठी, तर खरोखरच काय तुम्ही न्याय मागणार आहात पोलीस प्रशासनाकडे? हे म्हणणार आहे की तो जास्तीत जास्त काय आम्हाला पण त्रास देतो, आम्हाला तर आता त्रास दिला, पण जास्ती उत्तर भारतीय जो लोक आहेत त्यांना सुद्धा रोजचा त्रास देत असतो तो, दारू बिरू पिऊन ना. आणि माझ्याशी सुद्धा झालेला बोलाचाली झालेली, हातापायी नाही झाली, बोलाचाली झालेली माझ्याशी सुद्धा. मारामारी होता विकास सरवटे भाऊ माझा तो आला, तर हातापायी झाली आणि कसं तो डायरेक्ट दांडा बिंडा काढून मारहाण करायला लागला. दांडा असून पोलिसांनी सुद्धा कारवाई, पोलिसांचा दांडा असून सुद्धा पोलिसांनी कारवाई नाही केली. पोलीस प्रशासनासाठी आपण काय आव्हान करता? पोलीस प्रशासनाने ते कायद्यानुसार त्यांची कारवाई करावी. काय झालं आपल्या त्या व्यक्तीनं ज्या सगळ्यांना धमकी दिली, त्याच्यानंतर आपल्यालाही काहीतरी अनहोनी झालेली, तर त्या व्यक्तीनं काय आपल्यासाठी धमकी दिलेली आहे? तो विनोद जो डवला आहे, विनोद विशाल डवला आहे, त्याची गँग सर्व हे जेव्हा बघलं तेव्हा दारू पिऊन येतील, याला मारेन त्याला मारेन, जीवा ठार करेन. आम्ही कुठे बाहेर फिरतो येते धंद्यासाठी. हेच ना 2 दिवस अगोदर ते माझ्यावर समला करणार होते, पण मी बाहेर होतो. मग मला माझ्या कानावर आलं का तुला शिवा देतात ते करतात. मग 1 वर्ष अगोदर माझं त्याचं झालेलंच. हा तो माझ्यावर पहिल्यापासून डाऊट घेऊनच आहे. अच्छा, तुमच्यावर डाऊट ठेवून झाल्यानंतर आता ह्या एक मुलाला मारलं गेलं, तर त्याबद्दल तुम्हाला कल्पना असेलच कशा प्रकारे मारलं गेलं आणि काय त्याला जखम काय झाली, त्यांनी मारल्यानंतर काय इजा झाली त्याच्या इजावर कानावर पुरवसं फाटलंय आणि त्याला आवाज पण कमी येतोय. पोलिसांनी काय कारवाई केली? भावाचे नका बरोबर पोलिसांनी काय त्याच्यावर कारवाई केली, काय NC दिलेलं आहे, पण पोलिसांनी आता काही रेप्शन हे दिला नाही. दादा काय झालं आपल्यावर? मी काय त्याला बोललो का लगेच तो माझ्याकडे चाकू शिऱ्या काढतो, लगेच घरी लगेच मला धोकाच आहे त्याच्याबद्दल फार मारायची धमकी देतो. किती लोक येतात ते धमकी देताना? किती लोक असतात ते जे असतात त्याच्या मागे भैया पण आहे त्याच्या मागे. हा,
आणि तो नशा करतो की काय करतो? तो नशा करतो, गांजा पिऊन येतो, दारू पिऊन येतो ना, आमच्यावर लगेच हल्ला करायला होतो. आता हे किती जण असा प्रकार घडलेला तर आपल्याला कल्पना आहे? आमचेच परिवार आहे, कुटुंब संभोग. ताई काय सांगणार आता आपण? या सगळे तुमचं कुटुंब पूर्ण इथे कॅमेऱ्या समोर आहे आणि ही घटना तुमच्या कुटुंबावरही घडते, जेणेकरून तुमच्या कुठल्याही कुटुंबाला हल्ला झाल्यानंतर या अपरात्री जर या व्यक्तीनं जर तुमच्यावर बी हल्ला करू शकतो तर तुम्ही पोलीस प्रशासनाला काय मागणी करा महिलांतर्फे? महिलातर्फे आम्हाला हेच सांगायचं आहे का जेवढं गुन्हा केलं ना तर आम्ही कधीच त्याला म्हणजे परत उलट जबाब दिलेला नाही. उलट कधी आम्ही कधीच असा बोललेला नाही त्याला, म्हणजे कसा का तो आमच्यावर डायरेक्ट हल्ल्याचा या करतो. डायरेक्ट आम्हाला अशी धमकी देतो का तुम्ही कशी बोलता कशी काय करता ते बघतो, मी तुमच्यावर या डायरेक्ट गोळ्या घालतो आणि चाकू काढतो असा जो आम्हाला धमकी देतो. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही तरवारी तो असा डायरेक्टच काढून दाखवतो. त्याच्याकरता आम्ही म्हणजे काय त्याच्यावर याच नाही कधी केला. मग असा करून करून तो आम्हाला सगळ्यांना धमकवतच जातो. आणि तुम्ही काय तुमच्या मागणी करणार आहात की त्या व्यक्तीसाठी तुमच्या संरक्षणासाठी? आम्हाला त्याला एवढंच सांगायचं आहे का जेवढा त्यांनी हे केलंय ना तेवढा त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आम्हाला तेवढाच मागणी आहे याची कोणती, बस दुसरा काय पोलीस आणि एवढे तो गुन्हा करतो, एवढा या करतो. तुम्ही पुरे गावात विचार, एवढा गुन्हा आहे त्याचा तरी पण त्याच्यावर का कारवाई होत नाही? त्याच्यावर कारवाई झाल्याच पाहिजे. त्याची कारवाई होत नाही, त्याचे मुले एवढा या झाला ज्या पण विचारा का तो माणूस कसा आहे असा. कारण का आज आमचे घरी परिवार मुले त्याच म्हणजे आम्ही कसा कोणाला काय बोललो नाही, काय आमचा साधा परिवार आहे, आम्ही कोणाला काय भांडण टंडण काय येत नाही. तर बघा पेलर पोलीस ठाण्याला जाऊन तुम्ही भेट दिली का? या तर तुम्ही मागणी केली का? पोलीस प्रशासनाला तुम्हाला सहयोग केला का? बरोबर कारवाई करतो या काय आश्वासन काय दिलेलं आहे का? आम्ही गेलेलो ना तर आम्हाला काय बोलायला लागले ते पोलीस सांगते तुमचं काम नाही, तुम्ही बाहेर जा, तुमचं काम नाही, तुम्ही बाहेर जा. आम्ही त्यांना काय बोललो, आमचं घरचा माणूस इथं आहे, घरच्यावर हल्ला झाले, मग आम्ही का बाहेर जाऊ? आम्ही असंच सांगितलं. पण आम्ही तिथून हटून आम्हाला गेलं 4 वाजले तरी आम्ही तिथे बसले. मग 2 दिवस लगातार आम्ही तिथे बसून राहिलेलो. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला सीपी ऑफिसला जावं लागलं, हे तुम्हाला वाटत नाही की चुकीचं वाटतंय? चुकीचंच वाटतंय. तर आपण ह्या पोलीस ठाण्याच्या पीआय साहेबांना काय सांगू शकता? तुम्ही मेसेज काय देऊ शकता आमच्या सर्व्हिससाठी? आम्ही बोलू शकतो का म्हणजे आम्हाला थोडा धोका नाही होत. हा बस कारवाई झालीच पाहिजे. त्याच्यावर कारवाई एवढं त्याचा गुन्हा आहे, मग त्याच्यावर कारवाई का नाही होत हेच आम्हाला हे करायचं आहे, दुसरं काहीच नाही. कोणाला पण काय झाला हल्ला झाला ना साहेब, ज्याच्यावर माझ्या मुलाची काही चुकी नसताना त्यांनी हल्ला केलाय. तो कोणाच्या उठण्याने बसल्याने नाही, तो निष्ठा तिथे जाऊन गेला आणि त्यांनी हल्ला केला. याच्या हल्ला करण्याच्या पाठीमागचं काय कारण असणार? आपल्याला काय कळून चुकलंय का याच्यामध्ये? 2 दिवस त्याच्या मागेच होता. सगळ्यांना म्हणजे कुटुंबाला फाडेन असं बोलत होता. त्याचा कसं त्यांनी ठरवेलच होता का कोणतरी कुटुंबाचा तरी माणूस मारून टाकीन असं. म्हणजे तुम्हाला एक इशारा दिला की त्या 15 वर्षाच्या मुलाला मारलं गेलं, त्याच्यानंतर तुमच्या हल्ला म्हणजे तुम्हाला कुठेतरी दबाव टाकण्याचं काम केलं असं वाटत नाही आपल्याला? त्यांनी असं म्हणजे तुझ्या मुलाला पहिलं मारायची धमकी केली, नंतर त्यांनी घरातलं कुटुंब त्याच्या मुले येतील असं म्हणजे कोणावर त्यांच्यावर हल्ला करेल. आमच्या कुटुंबाला धोका आहे त्याही पोलिसही. साहेब, आपल्या मुलावर हल्ला केलाय तर आपण काय बोलू शकता त्या व्यक्तीसाठी? आणि खरोखरच हे लाजीवाणी गोष्ट आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. आणि असे जर हल्ले होत असेल, अशी धमकी दिली जात असेल, जीवित मारण्याची धमकी दिली असेल आणि पोलीस प्रशासन आपल्याला कशा प्रकारे सहकार्य केलं याच्याबद्दल आपण काय सांगू शकता? आमचं भांडण झालं त्या टायमाला काय मी नव्हतो, मी नंतर गेलो तिथं. पण ते बोलत होते का म्हणतं एकाला तरी संपलं असं सांग. मी 2 महिने जेलमध्ये गेलो, 2 महिन्यातून आलो तरी पण समजा मी कोणला तरी
असं एवढं बोलतो. आपल्या नजरेसमोर आहे एवढं मोठं प्रकरण होत आहे आणि खरोखरच हे आपल्या कुटुंबाला एक मोठं घातक आहे. तर ह्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यापर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही चॅनलच्या माध्यमातून आपण बोलत आहात. खरोखरच काय घटना आहे आणि खरोखर तुम्ही कुठला न्याय मागणार आहात? न्याय असा मागणार आहे का याला गुन्हे जर दाखल असतील याच्यावर तर 1, 2, 3 ते याला तडी परत करून टाका. हा, त्याच्यामध्ये भैया आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. म्हणून जर मी तिथे नंतर गेलो, यांचा झगडा होऊन गेला, नंतर गेलो, मला माहिती पडलं का झगडा कोणाचा तरी झालेला आहे. मी गेलो तर ते लोक या लागले, तर काय झालं, आपसमध्ये का भांडता तुम्ही? मी एवढंच बोललो, आपसमध्ये का भांडता, आपलीच पोरं आहेत सगळी. तर बोलतो तुला काय माहिती आहे संत. नंतर काय बोलायला लागला, हे म्हाताऱ्या जास्ती बोलू नको, तुला तुझ्याच घरात जित्ता गाडा मला बोलला. तर आई माय केली त्याने माझी. तर त्याची आई बी संगतीला होती, पण ती पोरं होती, 7-8 पोरं होती, त्यांचे गुन्हे दाखल ती पोरं होती. त्यांचे सांगते नशा करतात, दारू पितात, सगळं करतात ते. पोलिसांचे जेव्हा यांचे कंप्लेंट टाकायला आम्ही गेलो, पोलिसांना मी बोललो का मला असं अशी मारण्याची धमकी दिली त्यांनी. पोलीस गप राहिले. काही आपल्याला काय वाटतं, पोलीस प्रशासन त्यांचा बाजू घेतात, आपली बाजू घेत नाहीत, असं काय वाटतं की आपल्याला? असंच वाटतं ना, त्यांची बाजू घेतात ते लोक. मग ते फरक कसा? मग आता 3 दिवस झाले, किती दिवस झाले, 3-4 दिवस झाले, पण त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे ना पोलिसांनी आपल्याला काय आश्वासन दिलं की मी कारवाई करतो, या त्याच्यावर काय योग्य ती कारवाई करीन? नाही, ते म्हणतो आम्ही बघतो, शोधतो त्यांना, एवढंच बोललं, बस. तुमचं काय काम नाही, आता जा तुम्ही. आता ह्याच्यानंतरही तुम्हाला अपीएस आलं, कारवाई न केल्यामुळे तुम्ही सीपी ऑफिसला आणि कमिशनर ऑफिसला जाऊन तुम्ही एक अर्जी दिलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, कमिशनर साहेब याच्यावर कारवाई करतील, ऍक्शन तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे का? नाही, विश्वास आहे, विश्वास आहे आपला. ते करणार. कोणी गुन्हा करत असेल तर त्याच्यावर कडक तिकडे कारवाई करतात. हा, इथे काय बोलतो का पोलीस माझे आहेत, माझा कोण पोलीस वाकड करून नाही शकत, असा बोलतोय डायरेक्ट. ना आम्ही घाबरतो, आम्ही झगड्यामध्ये नाहीच पडत ना आम्ही. पूर्णपणे दादागिरी पहिल्याशी दादागिरी चालू आहे. मर्डर झालं, हे मर्डर असं होतं तर उद्या कुटुंबाला संपवूया. मग आता तुम्ही बघत असा मध्ये 15 दिवसामध्ये काय झालं ते पोराले. आता घरी काय बघितलं असं तुम्ही गावऱ्यापाड्याला तिथं मुलीचा मर्डर, असे मर्डर होतच राहतात. आज ते समजा ते हद्दीत गेला आपले गावऱ्यापाडा, आता पेलामध्ये यांच्यावर कारवाई उद्या होतं का बघा, म्हणून कठोर कारवाई झाली पाहिजे. तर उद्या आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती आली पाहिजे. असा मारण मी तसा मारण, हा कोणाला बसवून टाकणार तू असा. आज माझ्या दिराला त्याने ठार मारण्याची धमकी दिली का मी तुझा मृदा पाडेन. म्हणजे सांगतो आज त्यांना का मृदा पाडेन, आज नाही उद्या आमची पोरं इकडे तिकडे फिरतात, खेळतात, अंगणामध्ये फिरतात, कुठं बाहेर जातात, कामधंद्याला जातात. म्हणजे माझे सासरे त्यांना आज त्याने धमकी दिली का तुला मी तुमच्या घरामध्ये जित्ता गाडेन आणि तुला कधी ना कधी म्हणजे मारून टाकेनच, अशी त्याला धमकी दिली. आज ते सगळे म्हणजे कुटुंबाचे ते सगळे प्रमुख माणूस आहेत. असं आमचे आम्ही घरामध्ये कसे 3 लेडीज आहोत, माझी सासू आणि मी, नवरा, माझा दीर आणि आमचे दादा म्हणजे मोठे हे आहेत. ते कसे कामासाठी बाहेर जातात आणि रात्रीचे 10-11 वाजता ते घरी येतात. ते म्हणजे आम्ही कसं दोघीच, माझी सासू आणि मी घरी असतो आणि माझी पोरगी आहे लहान, ते असते. दादागिरी केली जाते, धमकी दिली जाते पूर्णपणे. ह्या पोलीस प्रशासनाला तुम्ही काय मागणी करणार, याला काय बोलणार आहात की बाबा आमच्यावर अन्याय होत आहे तर आपल्याला न्याय मिळावा आणि त्याच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी आपण भाग पाडावं, तर आपण काय त्या पोलीस प्रशासनाला संदेश देऊ शकता? पोलीस प्रशासनाला आम्ही असं सांगू की तुम्ही लवकर त्याच्यावर कारवाई करा आणि आज नाही उद्या आम्हाला तो आम्हाला धमकी देतोय, धोका आहे असं, तो त्याच्यावर कारवाई केल्याने तो जेलमध्ये जाईल, 2 महिने राहील, 3 महिने, तिकडनं आल्याने डबल तो आम्हाला हल्ला करेल. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई लवकर करावी. त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला, पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालतंय?
असं काय वाटतंय? म्हणजे पोलीस प्रशासन त्याला पाठीशी घालतं, कधी त्यांच्या मागे असतील असं त्यांना पाठिंबा देत असेल. आज 4 दिवस झाले कधी कारवाई, म्हणजे 4 दिवस झाले त्यांच्यावर कारवाई केलीच नाही. तिथे आम्ही 2 दिवस जायचो पोलीस स्टेशनला, पण त्यांनी कधीच आमच्यावर कारवाई केली नाही. ते आम्हाला सांगायचे बाहेर जा तुम्ही, गप बसा, तुमचं इथे काय काम नाही असं आम्हाला सांगायचं. ते कुटुंब म्हणजे विनायक डवला तो आम्हाला सांगतो का तू जेवढं विनय जेवढं म्हणजे जेंट्स आहेत त्यांना आम्ही मारहाण करू, त्यांना मारून टाकू आणि सगळे लेडीज आहेत त्याला विधवा करू असं आम्हाला तो सांगतो. एवढा म्हणजे धमकी देतो. आज नाही त्याच्यावर कारवाई केली, आज नाही उद्या तो कोणाला तरी मारून टाकेल आणि विधवा केल्याने बायका काय करणार आहे. आम्हाला कुठे जर आम्ही फिरतो जर कोणाला धोका आमच्या मुलांना भावाच्या मुलांना कोणाला जर धोका झाला तर जिम्मेदार तो डवला. तर पोलीस प्रशासनाला आमची एकच विनंती आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम कराल, आम्हाला विश्वास आहे, आमच्या कायद्यावर आम्हाला विश्वास आहे आणि पोलीस प्रशासन हे नक्कीच त्याला अटक करण्याचं काम करतील. तर पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की तुम्ही त्याला लवकरात लवकर अटक करा आणि त्याच्यावर FIR ही नोंदवा, कारण की NC वर काहीच कारवाई होऊ शकत नाही. तर तुम्ही नक्कीच त्याच्यावर तुम्हाला सर्व CCTV फुटेज तुम्हाला भेटतील, तर तुम्ही ते बघून तरी त्याच्यावर FIR दाखल करा आणि त्याला अटक करा, ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे. अच्छा, नाम क्या है? मेरा मोहम्मद आरिफ नाम है। क्या हो गया तुम्हारे साथ में जो मारपीट हुई? मैं वहाँ पर कचरा डालने गया था, तो मेरे को 2 आदमी ने मेरे को वहाँ बुलाया, जिसका नाम है विनोद अबला। और जब मैं वहाँ पर गया तो मेरे को 2 हाथ छोड़े 2 जानने। जब मेरे को कान पे मारे तो मैं भाई के पास गया, तो मैं भाई को बोला भाई देखो ऐसे मारे, तो उतने में इन लोग आए। जब इन लोग आए तो इन लोग भाई से बात करने लगे, भाई से बात करते करते मेरे को अंदर से घसीट के निकाल के मेरे को सब मारे, और यहाँ तक कि मेरे को वार भी लग गया कान पे, इतना तेज कि मेरे को मतलब मारा, सीने पे लात और डंडे से मारा, इतना तेज। अभी भी मेरा सीना दर्द दे रहा। अगर हम लोग पुलिस चौकी में भी गए थे तो भी पुलिस चौकी वाले ने जो साहेब थे उसने हमारा अर्जी नहीं लिया। और जब हम लोग बोल रहे साहेब हमको इतना लगा है चोट, तो भी बोलता नहीं अभी तुम पहला कारण बताओ। जब हमको कारण ही नहीं पता साहेब तो हम कैसे बता देंगे कारण उनको। वो व्यक्ति ने क्यों आपको बुलाया और क्यों मारा, क्या कुछ है? ये हमको भी नहीं पता। मैं खाली इतना गया था भाई के पास बैठा ही बस, तो उतने में मैं गया कचरा डालने, बस इतने में मेरे को मारने लगे निकाल के। और नहीं पहला कुछ हुआ था आपका? नहीं, मेरा उन लोग से कुछ भी नहीं ताल्लुकात नहीं। तो उन लोग कितने लोग थे मारते थे? मेरे को मारते थे 12 लोग थे उस टाइम पे। 12 लोग थे। अभी मैं उसकी अम्मी हूँ। अगर मेरे लड़के को कुछ हो जाता तो जो मेरे लड़के को मारा है मैं उनके साथ में, क्योंकि इतना बड़ा लड़का है, अगर दादा लोग ना होते तो मेरा लड़का खत्म हो जाता, तो मैं किसके हाथ रखती। अगर अभी हम लोग है, अगर लोग खुदा ना खास्ता रात मेरा आदमी नहीं आता है, मेरा आदमी गाड़ी पे रहता है, कभी आता है कभी नहीं आता है। कभी रात में कुछ हो गया हम लोगों को तो पुलिस वाले से हम लोग ये भी कर रहे थे, तो बोले थे 112 पे फोन लगाना, 112 पे फोन करेंगे, आएंगे नहीं आएंगे हम लोग इतनी उम्मीद नहीं है। हम लोग अकेले रहते, दादा लोग ने हम लोग को नंबर दिए थे, लेकिन हम लोग को डर लगता है। कभी दरवाजा ठोक दिए, कभी खुदा ना खास्ता आ गए। वो जो यादव क्या नाम है इसका, नहीं जो पंडित छोटा पंडित बीच में आके लेके गया था उसको, छोटा पंडित लेके गया था, लेकिन फिर भी मैंने नहीं भेजी उसको। फिर अभी 2-3 दिन से जब से लड़का मारा है वो अभी तक आ नहीं रहा है। मैं उससे इंसाफ चाहती हूँ कि मतलब मेरे लड़के को कुछ ना हो और इन लोग को गांव वाले को भी सुरक्षित रखे और मेरे पुलिस दरी पार कर दे। हम लोग को गांव में वो लड़का नहीं चाहिए, ना वैसा आदमी चाहिए। हम लोग को इतना मारा साहेब, हम लोग बताओ इतना मारे, इतना सीने में इतना कान फट गया, उसको चाकू लिए तो कान जो फाड़े। मेडिकल किया आपने? मेडिकल में साहब मतलब कुछ नहीं दिखा रहा है, बोलता मतलब हमको वजह बताओ किस वजह से मारे। आपको कंप्लेंट दी है तो उसका पेपर आपके पास है? हाँ है साहब। क्या दिए उसके ऊपर आपको? कुछ नहीं, पेपर में क्या चलाया? कुछ नहीं चलाया, खाली बोल रहे बता तुम वजह क्या किया, वजह क्या। जब मेरा बच्चा वजह ही नहीं किया तो वजह क्या बताएंगे। आपने बोले नहीं कि वजह पहले मेरे बच्चे का कान फटा है, खून से बह रहा है, इसके बारे में तो वो बोलता है तुम मत बात करो तुम्हारे लड़के से। जब मैं बोली मेरे से बात करो, मैं उसकी माँ हूँ,
तुम मेरे से तो बात करो तो बोलते नहीं तुम लड़के से बात करना, तुम बाहर जाओ। मेरे को जब तक बाहर ही बैठा रहे थे। जो पुलिस वाला जो था तो उनका नाम कुछ पता है आपको? नाम नहीं पता है। वो कभी की घटना ये रात में 3 तारीख का है। हाँ। और रात में 8:30 बजे मेरे को इतने बजे मारे। अब लोग ये लड़का 9 बजे आया मेरे पास, उसको मैं चौकी लेके गई। उस चौकी पहुंचते पहुंचते दादा लोग भी चौकी पहुंच गए थे, लेकिन मेरे एनसी कुछ नहीं लिए थे। बोले थे बैठ जाओ, ले रहा हूँ बैठ जाओ। करते करते 10:30 बज गया। उसके बाद लेटर लिखा। उसके बाद हम लोग नागिनदार से हम लोग 2:30 बजे रात में आए। उसके बाद में फिर 3 बजे चौकी गई थी। चौकी में भी कोई नहीं। बोलता तेरा वजह तो बता, तू क्या किया? जब मेरा बच्चा वजह ही नहीं जानता तो वजह क्या बताएगा? तो भी हमारा लेटर कुछ भी नहीं दिए, और यहाँ तक कि कलम भी कुछ अच्छे से नहीं चलाए उनने। ठीक है, अभी पुलिस प्रशासन से आपकी क्या राय है? जो कमिश्नर साहब को अपने इन्होंने गाँव वाले ने लेटर दिया हुआ है। हाँ। उनको ही तो आपको तो मारा है। हाँ। उनको अभी तो मारने की धमकी दिया है पूरा कुटुंब को। तो वो आदमी के बारे में आप क्या बोलना चाहते हो? और दुनिया महाराष्ट्र के अंदर जनता को क्या मैसेज देना चाहते हैं आपके मारने के ऊपर से? उसको मारने की वजह से हम बोलते हैं कि उसको सजा दो, पूरे गांव वाले को जो हम लोग हमारे साथ दिए उसको भी साथ चाहिए हमको। पर हम उनके तरफ से है, हमको सजा को देना है, उनको नहीं छोड़ना है। क्योंकि आज हमारे को करे तो किसी और को करेगा, किसी बच्चे को करेगा। हम जैसे झेले किसी माँ ना झेले, क्योंकि इस तरह मारे। आपको नहीं विश्वास होता है, जाके आप उनके कैमरे में देखो, उनको मालूम पड़ेगा कि माँ का ममता क्या होती है। हम लोग आज देखे तो हमारा दिल एकदम फट गया है। इतने बार लोग हमारे बच्चों को मारे, बचाने वाले खाली चलिया ज्यादा थे बस, और कोई नहीं था हमारे बच्चे को बचाने के लिए। हमारे बच्चों को अगर लोग नहीं रहते तो बच जाता। यहाँ तक मारे थे कोई तक हम लोग दवा खाना ले। और यहाँ तक कि ये मेरे को धमकी दी है, अगर तू ज्यादा कुछ करेगा तो मैं तेरे को मर्डर कर डालूंगा।